नमस्कार मित्रांनो, मी पूजा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती असणार आहे, म्हणजेच की आजच्या व्हिडिओमध्ये मी काय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर मागच्या वेळेस म्हणजे मी स्टार्टिंगलाच ना एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला त्या व्हिडिओमधून शेअर केली होती. आणि त्यानंतर ना आता तो व्हिडिओ मी पोस्ट केलेला जवळपास 3 ते 4 महिने तर झालेच असतील. आणि परत त्यानंतर ना आतापर्यंत मला तुम्ही भरपूर सारे प्रश्न विचारलेले आहेत, ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पण माहीत नाही आहेत. तर मी तुम्हाला ना आता तुम्ही जे प्रश्न विचारलेत ना त्याच प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून शेअर करणार आहे. तर त्या व्हिडिओमध्ये मी ज्या प्रश्नांची उत्तरं दिली होती ना त्यातलेच काही प्रश्न तुम्ही डबल पण विचारलेले आहेत. पण असं काही प्रॉब्लेम नाही, ज्यांना ते प्रश्नांची उत्तरं माहीत नाही आहेत ना त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमधून नक्कीच भेटून जातील. आणि त्या व्हिडिओला तुम्ही ना भरपूर सारं सपोर्ट केला, भरपूर सारं प्रेम दिलं. तसंच या पण व्हिडिओला तेवढंच प्रेम द्या. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर जास्त नाही, जवळपास 10 ते 12 प्रश्न आहेत. आणि त्यातलेच काही डबल डबल प्रश्न आहेत. काहींना यातली उत्तरं पण माहीत असतील, पण काहींना माहीत नाही आहेत. ज्यांना माहीत नाही आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असेल. तर पहिला प्रश्न असा आहे, तुमच्या दोघांमध्ये किती वर्षाचं अंतर आहे? तर माझे मिस्टर आहेत 2000 मधले आणि मी आहे 2005 मधली. तर मग आमच्या दोघांमध्ये 5 वर्षाचं अंतर आहे. ते त्यांची जन्मडेट आता म्हणजे जन्मडेट नाही सांगत मी, फक्त एक साल सांगते. ते 2000 मधले आणि मी 2005 मधली. तर आमच्या दोघांमध्ये 5 वर्षाचं अंतर आहे. आता प्रश्न असे आहेत, त्याचं उत्तर काय मी जास्त लांबवणार नाही, एकदम शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी देऊन टाकणार आहे. जास्त मोठा पण व्हिडिओ बनवणार नाही, जेवढा छोटा बनवता येईल तेवढा मी छोटा बनवणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे. हा प्रश्न मला ना 3-4 वेळेस आला होता कमेंटमध्ये, बेबी प्लॅन कधी करताय म्हणून. तर बेबी प्लॅनचा तर काय अजून म्हणजे विचार नाही आहे. तर पाहू अजून 1-2 वर्षाने तरी. आता काही जण म्हणतील तुमच्या लग्नाला आता वर्ष होत आलं आणि अजून पण बेबी प्लॅन नाही, तर नाही आहे. कारण की आहे काही कारणं असतील. तर पाहू नंतर 1-2 वर्षाने तरी. त्यानंतर आहे, प्रेग्नेंट आहेस का? तर नाही, मी प्रेग्नेंट नाही आहे आणि अजून तरी काही त्याचा विचार नाही आहे. बस एवढंच. प्रेग्नेंट आहेस का? तर नाही. त्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे, तुम्ही राहता ते घर तुझं आहे का? म्हणजे आमचं आहे का? तर आम्ही राहतो हे घर काही आमचं नाही आहे. आम्ही सध्या तरी रेंटनेच राहतो. लग्न झाल्यापासून आम्ही रेंटनेच राहतो आणि आता जवळपास 1 वर्ष होत आलं. आणि त्यातलाच दुसरा प्रश्न, तुम्ही राहता त्या घराचं रेंट किती आहे? तर आम्ही राहतो ह्या घराचं रेंट ना आत्तापर्यंत तरी आम्हाला 6,000नेच होतं आणि लाईट बिल सेपरेट होतं. पण आता 3-4 दिवसापासून ना परत ₹500 वाढवलेले आहेत आणि ₹6,500 आम्हाला रेंट केलेलं आहे. कारण की 1 BHK आहे. 1 RK असता तर मग कमीच रेंट पडलं असतं, पण 1 BHK आहे त्यामुळे आम्हाला 6,500 रेंट आहे. आणि प्लस त्यामध्ये ना लाईट बिल पण आम्हाला सेपरेट आहे. कारण म्हणजे आमच्याकडेच आहे, आम्हीच देतो लाईट बिल पण त्या रेंटच्या दुसऱ्या म्हणजे रेंटचं सेपरेट आणि लाईट बिलचं सेपरेट. तर आता यांचं कॉम्प्युटर, लॅपटॉप वगैरे सगळं काही आता लाईटीवरच चालतं, त्याच्यामुळे लाईट बिल पण ना जास्तच येतं. कधी आम्हाला लाईट बिल 1,700 येतं, 1,800 येतं, कधी 1,500 पण येतं. तर आम्ही महिन्याला ₹8,000 असे धरून ठेवतो, म्हणजे 6,500 रेंटचे आणि ₹1,500 ह्याचे लाईट बिलाचे. त्यानंतर आहे, तुझे मिस्टर काय करतात? आता हे तर सगळ्यांनाच माहीत असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते. तर माझे मिस्टर ना फोटोग्राफी करतात, फोटोग्राफीचा बिझनेस करतात. त्याचं काही जास्त मोठं उत्तर नाही, एकदम शॉर्टकटमध्येच. तुम्ही कुठे राहता? आम्ही श्रीगोंद्यामध्ये राहतो. तसं तर माझं सासर गुंडेगाव आहे, कोळगावच्या साईडला, पण तिकडे नाही राहत आम्ही दोघे पण. श्रीगोंद्यामध्ये राहतो. आता श्रीगोंद्यामध्ये कुठे राहतो हे बऱ्याच जणांना माहीत असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी पण मी नाही सांगू शकत. तुम्ही दोघे कुठे राहता? तर हां, आम्ही श्रीगोंद्यामध्ये राहतो. तुझं वय किती आहे? माझं वय तुम्हाला किती वाटते? तर आता कोणालाच वाटत नाही बरं का माझं एवढं वय असेल, कारण की मी जर ऑर्डरला गेले ना मेहंदीच्या, तर त्यांना मला डायरेक्ट काय बोलतात, तू आम्हाला म्हणजे वाटतच नाही की तुझं लग्न झालंय म्हणून. त्यांना वाटतं मी एकदम अशी नाही का हायस्कूलला असल्यासारखी पोरगी वाटते, काहींना कॉलेजला असल्यासारखे वाटते. तर म्हणतात तुझं लग्न झालंय का? जेव्हा माझ्या पायातल्या जोडव्यांकडे बघतात ना तेव्हा म्हणतात तुझं लग्न झालंय का? तर म्हणजे समजूनच येत नाही त्यांना लग्न झालंय म्हणून. कारण की माझं वय वाटतच नाही एवढं आहे, एवढं म्हणजे कमीच आहे.
तर आता मला 21 रनिंग चालू आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, तुझं चॅनल मॉनिटाईज झालं का? तर नाही, अजून तरी नाही झालं माझं चॅनल मॉनिटाईज आणि एवढ्या सहज तरी चॅनल मॉनिटाईज होत नाही. त्यावरती भरपूर सारी प्रोसेस आहे, भरपूर सारा यूट्यूबचा क्रायटेरिया आहे. तर पाहू आता कधी होतंय कधी नाही. ते तुमचा सपोर्ट असेल तर नक्कीच लवकर होईल. आणि त्यानंतर त्यातलाच एक प्रश्न आहे, तुला यूट्यूबकडून पेमेंट येतं का? तर अजून तरी नाही आलं, म्हणजे अजून मला भरपूर सारी प्रोसेस राहिली आहे करायची. एवढ्या सहज यूट्यूब पेमेंट देत नाही कोणाला पण. तर यूट्यूबचा क्रायटेरिया काय आहे? तर यूट्यूबचा क्रायटेरिया असा आहे की आपल्याला जर यूट्यूबकडून कमाई करायची असेल, म्हणजे पेमेंट घ्यायचं असेल, तर यूट्यूबवरती पहिलं तर आपले 1000 सबस्क्रायबर्स कंप्लीट व्हायला पाहिजे आणि त्यामध्येच आपल्याला एका वर्षामध्ये 4000 तास घंटे वॉच टाईम कंप्लीट करायला पाहिजे. तर आता माझा बऱ्यापैकी काही झालेला आहे, काही बाकी आहे आणि तुम्ही तर सपोर्ट करतायच, त्यामुळे लवकरच होईल. तर असा क्रायटेरिया आहे यूट्यूबचा आणि यावरती मी ना एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच बनवेल. आत्ता काय त्यावरती जास्त मी सांगत नाही. तर यूट्यूबचा क्रायटेरिया असा आहे, 1000 सबस्क्रायबर्स पाहिजे आणि एका वर्षामध्ये 4000 तास वॉच टाईम झाला पाहिजे. तुझे व्हिडिओ कधी पोस्ट करते आणि तुझे व्हिडिओ कोण एडिट करतं? तर माझे व्हिडिओ मीच एडिट करते, पण जे काही मला जमत नाही ना ते मग मी माझ्या मिस्टरांना विचारते आणि मग ते मला करून देतात. आणि कधी पोस्ट करते तर मी माझे व्हिडिओ ना संध्याकाळी 7 ते 9च्या टायमिंगला आणि सकाळी 9 ते 10 या वेळेमध्ये मी पोस्ट करत असते. कारण की संध्याकाळी सगळे लोक असे फ्री असतात ना, म्हणजे 7 ते 10 वाजेपर्यंत. कधी कधी मी 10 वाजता पण करते यूट्यूबला. 10 वाजता केलं ना तरी यूट्यूबलाच व्ह्यूज जातात. तर एवढं काही नाही, सकाळचं करते, दुपारचं तर शक्यतो करत नाही आणि दुपारचं केला तर 2 ते 2:30 या टायमिंगमध्ये करत असते. मेहंदीचे किती चार्जेस घेते? तर आता मेहंदी जर श्रीगोंद्यामध्ये काढायची असेल, म्हणजे मी ना क्लायंटला शक्यतो माझ्या घरीच बोलून घेते. त्यांना बोलते मी जर माझ्या घरी येऊन काढली तर 2500पर्यंत घेईल आणि जर त्यांच्या घरी जाऊन मला काढायची असेल तर मग मी ट्रॅव्हलिंगचा चार्जेस वाढवते. म्हणजे आता ना श्रीगोंद्यापासून जर त्यांचं लोकेशन 10 किलोमीटरवरती असेल तर मग 100 रुपये वाढवते. 20 किलोमीटर असेल तर 200 रुपये असं मी ट्रॅव्हलिंगचा चार्जेस वाढवते. आणि जर मला क्लायंटच जर घ्यायला सोडवायला आलं तर मग मी 2500च ठेवते. कधी कधी जास्त पण करते, जास्त लांब डिस्टन्स असेल, लोकेशन असेल तर 3000 पण घेते आणि जवळचेच असतील तर मग 2000मध्ये पण देते काढून. आणि आपल्या साईडला काही जास्त पेमेंट नाही देत, म्हणजे मेहंदीचे चार्जेस एवढे नाहीत देत. त्यांना जर 3000 सांगितलं ना तर मग ते ऑर्डर डायरेक्ट कॅन्सल करून टाकतात. त्यामुळे मग मी सांगताना स्टार्टिंग सांगत असते 2500 आहे म्हणून, त्यामध्ये काही नाही, मग कमी नाही करत. आणि त्यानंतर आहे, तू तुझ्या सासरी जात नाही का? तर जाते की. तुम्ही माझ्या सासरकडचे व्हिडिओ पाहिले नाहीत का? मी सासरी पण जाते, कधीतरी जाते, सारखं पण नाही जात. काही काम असेल तरच जात असते मी आणि तिकडे गेल्यावरती मी नक्की व्हिडिओ पण बनवत असते आणि ते मी पोस्ट पण केलेले आहेत माझ्या यूट्यूब चॅनेलला. कोणी पाहिले नसतील तर ते पण पहा आणि त्यामध्ये तुम्हाला थोडं थोडं तरी माझं सासरकडचं घर दिसेल. त्यावरचा पण होम टूर मी नक्की शेअर करणार आहे. तुला सासू सासरे कधीपासून नाहीत? तर माझे मिस्टर जेव्हा लहान होते ना, पहिली दुसरीमध्ये, तेव्हा त्यांचे वडील एक्सपायर झाले आणि त्यानंतर मग त्यांची आई एक्सपायर झाली. म्हणजे ते लहान होते तेव्हा, दुसरीत असतानाच वडील गेले आणि त्यानंतर मग मला पण जास्त माहीत नाही, त्यांना मी विचारेल आणि त्यावरती पण मग मी एक व्हिडिओ नक्कीच अपलोड करेल. म्हणजे त्यांच्या जीवनाचा संघर्ष करेल मी, नक्कीच पोस्ट करेल. मला तशा कमेंट आल्या होत्या. तर त्यानंतर आहे, सोमा दादा बोलत का नाही व्हिडिओमध्ये? तर त्यांच्या पुढे जर मी असा कॅमेरा घेऊन गेले ना तर ते असे काहीच बोलत नाही, ते शांत होतात. कारण की त्यांना अशी एवढी सवय नाही आहे. जर अचानकच कॅमेरा पुढे आला ना तर त्यामध्ये काय बोलायचं असं होतं. कारण की मलाच नवीन नवीन जेव्हा मी यूट्यूब चॅनल चालू केलं होतं ना, त्यावेळेस असं व्हिडिओ जर मला शूट करायचा असेल ना, त्यावेळेस मी पण खूप गडबडून जायचे. 4-5 वेळा मी रिपीट करायचे, तेव्हा कुठे ते एक वेळेस सक्सेस व्हायचं. तसंच त्यांचं पण आहे. अचानक मी जर कॅमेरा समोर घेऊन गेले ना तर मग ते असे अनकम्फर्टेबल होतात ते, त्याच्यामुळे त्यांना नाही आहे एवढी सवय. तू यूट्यूब चॅनल सुरू केलं, तुला कोणी काही बोलत नाही का? तर आता मी यूट्यूब चॅनल चालू केलं, याच्यामध्ये तर काहीच विषय नाही, पण तुला कोणी काही बोलत नाही का? तर का बोलतील मला कोण? कारण की मी माझ्या यूट्यूब चॅनल चालू केलं आहे, त्या व्हिडिओमध्ये मी काही कोणाचं नाव घेत नाही, कोणाविषयी काही वाईट बोलत नाही. त्यामुळे मला बोलायचं म्हणजे काही रिझनच नाही आहे ना. आणि
कोण नाही काय बोलत, उलट मला माझ्या मिस्टरांचा फुल सपोर्ट आहे आणि त्यांचा सपोर्ट असेल तर दुसरं कशाला कोण काय बोलेल, नाही का. तुझ्या सासरचा होम टूर कधी बनवणार आहेस? हां, ते मी मगाशीच सांगितलं, जेव्हा मी जाईल ना माझ्या तिकडे सासरी, तर तेव्हा मी नक्कीच त्यावरती व्हिडिओ शूट करेल. तिकडे गेले ना तर सगळे घरीच असतात, त्यामुळे मग मी नाही शूट करत व्हिडिओ. आणि कधी कधी तर मग तिकडे गेल्यावरती मी शेतातच जात असते, त्याच्यामुळे घरी असले तर मी नक्कीच शेअर करेल. तर पाहू आता कधी जाते कधी नाही ते. तू हां, तुमचं रिलेशनशिप किती इयर्सचं होतं? आमचं रिलेशनशिप 3 इयर्सचं होतं. 3 वर्ष आम्ही रिलेशनशिपमध्ये होतो आणि त्यानंतर मग आमचं लग्न झालं. तुमच्या दोघांची ओळख कुठे आणि कशी झाली होती? तर आमच्या दोघांची ओळख ना माझ्या बहिणीच्या लग्नामध्ये झाली होती. आणि कशी म्हटलं तर त्यांना फोटोची ऑर्डर होती आणि त्याच ऑर्डरमुळेच आमच्या दोघांची पण ओळख झाली. म्हणजे लग्नामध्ये आमची काहीच ओळख नव्हती, लग्नाच्या नंतर झाली, कारण की आता ते पण वेगवेगळे काही रिझन असतील, नंतर झाली. तर एवढे प्रश्न होते तुमचे, काहींना या प्रश्नांची उत्तरे माहीत नव्हती, त्यांना या प्रश्नांची सगळी उत्तरे मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगितली आहेत. आणि अजून तुम्हाला काय काय प्रश्न विचारायचे असतील ना ते तुम्ही नक्कीच विचारू शकता, त्यावरती पण मी नक्कीच व्हिडिओ अपलोड करेल. तर काही जण ना मला मिनी ब्लॉगला कमेंट करतात, म्हणजे कमेंट म्हणजे तुमचे ते प्रश्न विचारतात, पण मी कमेंटला काही लगेच त्या उत्तर नाही देत. मग त्यांना वाटतं की ही आपले कमेंट इग्नोर करते म्हणून, तर असं काहीच नाही. ते प्रश्न मी तुमचे एका म्हणजे नोट करून ठेवत असते तुमचे सगळे प्रश्न, आणि त्यावरतीच मला ना व्हिडिओ बनवायचा असतो. तर मागच्या व्हिडिओला तुम्ही जसं प्रेम दिलं ना, तसंच ह्या पण व्हिडिओला तुम्ही भरपूर सारं प्रेम द्या. आणि अजून म्हणजे काय प्रश्न विचारायचे असतील ना मी तेच सांगू शकते, तर तुम्ही विचारू शकतात. मिनी ब्लॉगला पण विचारू शकतात, लॉंग व्हिडिओला पण विचारू शकतात. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात कसं नाही हे पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर चला, आजचा व्हिडिओ एवढाच असेल. तर आता चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर चला, आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.